तर खूप उशीर झालाय सरकार. मी जाऊन झोपतो. सखीकडे जायची खूपच घाई आहे तुला. बाय द वे, सखीची रूम इथून तुला तर माहीतच असेल. तूच गेला होतास ना नोकरासारखं सखीची बॅग भरायला. पण अनफॉर्च्युनेटली आता तिथे जाऊन काहीच उपयोग नाहीये, कारण सखी मगाशीच घराबाहेर गेली असं मला कळलं. बरोबर आहे म्हणा. सरकार तुम्ही तुम्हाला कळणारच. माहिती असेलच. करेक्ट. मला जे माहित नसतं ते मी शोधून काढते. मी आलोच. कुठे जायचंय? आत्ताच तर आलास ना बाहेरून. काय तुमच्या मुलीने माझं असं एकदम रॉयल स्वागत केलंय, रॉयल गृहप्रवेश केलाय. ते अजूनही असं शॉकमध्ये आहे मी थोडासा. हम्म. पण तरी काही झालं तरी शेवटी बायकोच आहे ना ती माझी. शोधावं तर लागेल. मी जाऊन त्यांना शोधून आणतो. कुठे? खूपच कौतुक वाटतं रे मला तुझं. एकदम डेडिकेटेड आहेस तू. कुठलीही गोष्ट तडीच नेतोस. पण तरी सुद्धा तुला अजूनही असं वाटतं की सखी तुझ्या येण्याची वाट बघत असेल. आता त्या वाट बघतायत की नाही हे गेल्याशिवाय कसं कळणार ना. त्यासाठी मला तिकडे जावं लागेल. पण काय मला थोडीशी मुलींची सायकोलॉजी कळते. रुसून गेलेल्या मुली या त्यांच्या प्रियकराची किंवा नवऱ्याची वाट बघत असतात. त्यांना यावं आणि त्यांचा रुसवा काढावा म्हणून. प्रियकर आणि नवरा. प्रियकर तर तू नाहीस. आणि नवरा ती तुला मानत नाही. तू विचार कर.